उरण येथील 22 वर्षीय यशस्वी शिंदेची 25 जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती होती. तर हत्येनंतर मारेकरी कर्नाटकात त्याच्या मूळ गावी गेला होता. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर टेकडी परिसरातून आरोपी दाऊद शेखला वय वर्ष 24 अटक केले. मुंबईतील एका इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले. दाऊद शेख यशस्वीला 2019 पासून ओळखत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून यशस्वीच्या पालकांनी त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता. यामुळे त्याला 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला. तेथे तो बस चालक म्हणून काम करत होता. इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तात पोलिसांचा संदर्भ देण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद यशस्वीवर प्रेम करीत होता, परंतु यशस्वी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आल्याने दाऊदला राग आला होता. तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती या खुनशी वृत्तीतून दाऊदने यशस्वीचा काटा काढला. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की कॉल रेकॉर्डनुसार आरोपी 22 जुलै रोजी उरणला आला होता. 25 जुलै रोजी दुपारी दाऊद यशस्वीचा पाठलाग करताना सीसीटीव्हीत दिसतोय आणि त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.